आज सकाळ सकाळ चहाची इतकी तलब झालेली होती, म्हणलं चला आज थोडा का होईना पण चहा पिऊनच घ्यायचा. तर आज बिस्किट होतं त्यामुळे एक ना थोडासा चहा बनवलेला होता. चहा बिस्किट खाऊन घेतलं. त्याच्यानंतर तनिषला आंघोळ करून ना आज सुट्टी होती त्याला, त्यामुळे त्यालाच देवपूजा करायला आली होती. त्यानं देवपूजा केल्यानंतर ना त्याला दूध चोकोच खायचं होतं ते दिलं. त्याच्यानंतर मग नाश्त्यामध्ये ना चपात्या होत्या 2 उरलेल्या रात्रीच्या. म्हटलं फेकून देण्यापेक्षा ना त्याचा चुरा करून इकडे मस्त असं नाश्ता बनवून घेऊया. एकदम छान असं चवीला झालेलं. तर नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर मग दुपारचं थोडंसं स्वयंपाक वगैरे करून ठेवला. आणि मला इथं घाऱ्या बनवायच्या त्या गावाकडून भरपूर दिवस झाला हा लाल भोपळा आणलेला होता. थोडं एक नाही सुकल्यासारखं होत होता, म्हणून म्हटलं चला आज त्याचं घाऱ्या बनवूया. तर एक ते इतका हार्ड होता ना ते चाकून सुद्धा व्यवस्थित कट होत नव्हता. कुकरला शिजवून घेतले 1 शिट्टी देऊन आणि त्याच्यानंतर मग खिसून एक नाही त्याच्यामध्ये पीठ, गूळ, वेलची, सुंठ वगैरे घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून छान असं पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या. ते झाल्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. आणि आता दुपारच्या वेळेला इतकं गरम होते ना, सारखं काहीतरी थंड प्यावं असं वाटतं, म्हणून म्हटलं चला आज कोकमचं सरबत बनवूया. पण त्या केनाचं ढक्कन ना अजिबात दोघांनी ट्राय केलं तरी पण निघत नव्हतं, पण जबरदस्तीनं थोडंसं चाकून कापून काढल्यानंतर मग निघलं. एकदम छान असं चवीला लागतो. आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिया सीड्स घातले होते. छान सरबत तयार करून पिऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं डीमार्टचं पण सामान आणलं होतं, ते तनिषला लावायला लावलेलं. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.